रामकृष्ण आहे शेतकरी बांधवांनो, आज आपण दैवत खुर्द तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव येथे 91-96चा मक्याचा प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहेत। आज शेतकरी दादा पण आलेले आहेत आणि आमचे झोनल मॅनेजर पाटील सर पण आलेले आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण मक्का 91-96 या प्लॉट मध्ये उभे आहेत। नमस्कार दादा। नमस्कार दादा। तुमचं नाव काय? रमेश साहेबराव पाटील, मोबाईल नंबर? 8806-731662, गाव? दैवत खुर्द, तालुका अंमळनेर। काका तुम्ही आधी आराम बोलला तर सांगा, तुम्ही आमच्या सांगा दादा पहिले मक्का तुमला कसं काय वाटला काका? मक्का ते एकदम भारी हो, 91-96 आणि पूर्ण टोक भरेले, बारीक गिट्टी असं आहे, आहे का? दाना द्या ना मग 800 ते 850 दानांनी राईन बट राहिनी हा द्या का आणि गिट्टीला गुट्टीला आणि आणि पूर्ण शेमताने भरेले आणि फवारणी सुद्धा त्यात कमी लागेले। असं आहे तुम्हाला अनुभव बोलत बोया। आणि मला स्वतः मी एकच डोस खात ना दिले, नंतर खात काही दिले नाही, पण त्याला उतारा काढलेले। असं आहे। आणि काका आपण वावर आज कितला म्हणजे जवळपास 25-30 तास सोडली ना आपण? माझ वारवात आपण हा ते का काढलेली वावर काय 50 फूट सोडीचे 50 सोडसे ना मन मोबाईल। बघा शेतकरी बांधवांनो, आपण जवळपास 25-30 रोवर उभे आहेत आणि शेतकऱ्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले। सगळ्यात महत्वाचं याला जे आहे तर याचा खालचा जो स्टंप आहे हा एकदम चांगला दणकट असतो। दुसरी गोष्ट 6व्या नोडवर याला प्रत्येक याला बघा कंच 6व्या नोडवरच कणीस राहील, जेवढं खाली कणीस राहिलं तेवढं चांगलं भरतं, वजन चांगलं येतं। तर ह्या 91-96 मध्ये आपण ते दाखवतोय। दुसरी गोष्ट बघा म्हणजे शेंड्यापर्यंत पूर्ण भरलेलं आहे, कलर हा पूर्ण नारंगी आहे। दुसरी गोष्ट पूर्ण कॅप्सूल आहे आणि आडीच्या प्रादुर्भाव अजिबात नाही। अळीचा प्रादुर्भाव बिलकुल नाहीच्या बरोबरीत आहे आणि पूर्णपणे कॅप्सूल आहे काका। हो ना, हो ना, हो ना. सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपल्याला उत्पन्नासोबत कॅप्सूलही असणं गरजेचं आहे। गरजेचं आहे ना, ना. आणि दोघं गोष्टी आपण याच्यात कव्हर करतोय। आणि एकच दानादार आहे एकदम आणि पूर्ण बघा तुम्ही पूर्ण कंस सोडले आपण एका आणि बघा पूर्ण एका लाईनीत आपण काढलेले आहेत, तर पूर्ण शेंड्या सारखे आहे ना, एक सारखे 6व्या नोडवर एक सारखं कणीस दिसेल, पूर्ण कंच हे शेंड्यापर्यंत भरलेले आहे। आणि याचं पानाची साईज बघा, पूर्ण आपला पंजा बसेल एवढे या पद्धतीने हे त्याच्यामुळे याचं सेलिंग पर्सेंटेज पण जे आहे काका 84 ते 86% हे दाण्यांचं वजन येतं आणि 16 ते 14% हे गिट्टीचं वजन येतं। बरोबर। म्हणून वजनाला पण हा चांगला आहे। आता रब्बी मध्ये पण तुम्हाला लावायचं हो आहे का? हो, मला 10 बॅगा लावून मी आता एक नाही, आता लावल्या 2च, पण आता पुन्हा 10 बॅगा लावू आणि मला 20 बिघा मक्का लावायचा आहे ना। चालेल काका हो, धन्यवाद स्वतः माझा अनुभव घेतलेली वस्तू आहे, मी तिला लावणारच ना, दुसऱ्याचा काय काम चालला की चालेल धन्यवाद। हो.